जिंदे शाम याने कितने हैं आजा जरी वाली आसमान के तले जय हो डिक्लेअर केल्या त्यांच्या शब्दांनी त्यांचं खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांचं धन्यवाद. या स्पर्धेची आपण सुरुवात करतो आहे आणि एक सुंदर लेझर शो आणि फायरवर्क शो इथे आता होणार आहे अशी मी विनंती करतो आणि मान्यवरांना सुद्धा मंचावर उपस्थित राहावे आणि इथंच थांबते. धन्यवाद. तुमच्या सर्वांची लाडकी राणा दिवारीजी यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला त्यांनी पुढे न्यावं. खूप खूप धन्यवाद. Both the team manager kindly send your team immediately. आणि मॅडमच्या स्वागतासाठी उपसंचालक नागपूर आणि विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी आणि क्रीडाधिकारी यांचं देखील मनस्वी आभार. त्याचप्रमाणे उपस्थित मंत्री संजयजी सावकारे, राज्यमंत्री पंकजी भोयर साहेब यांचं देखील मनापासून आभार. नागपूर जिल्ह्याचे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नगराध्यक्ष ताई सावजी, श्रीमती आशिषबाई आभार. या मैदानाला खूप सारी मेहनत ज्यांनी घेतलेली होती असे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना निमंत्रण दिलं होतं. श्री जितेंद्र ठाकूर साहेबांचं योगदान विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी अतिशय मोठं आहे. पंचप्रमुख श्री पद्माकर देशमुख सर, पुढील संघांना इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, आपण कृपया आपल्या सिटिंग ब्लॉक मध्ये बसून राहायचंय. आपल्याला विनम्र विनंती आहे. श्री संकेतजी बावनकुळे आपल्याला भेटा देत आहे. आणि आपल्या नागपूर ग्रामीण करता ही खूप मोठी बाब आहे. कारण 19 वर्षानंतर आणि आपल्या विदर्भाला कुठेतरी चांगलं खेळ इथे मिळत आहे. मला खूप आनंद होत आहे आणि असेच आम्ही आमचं असोसिएशन प्रयत्न करेल की असेच बरेचसे मॅचेस आम्ही करू. बघा इथे जे पण प्लेयर खेळलेले आहे यातले काही प्लेयर जे आमच्यासोबत येते 4 दिवसात खेळण्यात ते प्रो कबड्डीमध्ये खेळलेले आहे आणि आता समोरच्या याच्यात खेळत पण आहे. असंच म्हणणं होतं की नागपूर असणे आमचे विदर्भाचे अध्यक्ष यांचा विजनच हे होतं की विदर्भाच्या जे लोक आहे त्यांना कुठेतरी मोठ्या लीग मध्ये प्रोत्साहन भेटलं पाहिजे, त्यांचा सीडी भेटली पाहिजे. आजच्या ह्या खेळासाठी तुम्ही खूप काही मेहनत घेतली, त्याकरिता तुम्हाला काय वाटते? नाही बघा, एवढं मोठं आयोजन करण्यात एकाच जणाचं यश नसतं. आमची पूर्ण टीम, आमचे पूर्ण अध्यक्ष, विदर्भाचे अध्यक्ष आणि आमचे नॅशनलचे सचिव हे सगळे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहिले आणि त्या मार्गदर्शन म्हणून हे यश आपल्याला. उद्देश्य क्या हिंदी में बताइए, उद्देश्य क्या, क्यों आपने आयोजन किया है? देखिए, राज्य स्तरीय स्पर्धा ये हमेशा हर साल होती है, पर पहली बार ये 19 साल बाद विदर्भ में लिए जा रही है और नागपुर ग्रामीण में लिए जा रही है. नागपुर ग्रामीण, हमारे जो नागपुर ग्रामीण और विदर्भ के जो लड़के हैं उनको कहीं तो भी प्रोत्साहन मिलना चाहिए, इसलिए हमने ये आयोजन किया है. थँक्यू. अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. बेस्ट ऑफ लक. आज शिवछत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे राज्यमंत्री श्री पंकजी भोयर साहेब, मंत्री संजयजी सावकारे साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिति होती. क्या उद्देश्य है इस आयोजन का? उद्देश्य आयोजन का यही है कि ग्रामीण भाग में ये स्पर्धा हम देखने को मिले, इसीलिए ये स्पर्धा नागपुर में ग्रामीण में ले गई. आज कितनी टीम खेलने वाली है? आज बस 4 ही कंपटीशन होने वाले हैं. यहाँ पे आए हुए हैं सभी महाराष्ट्र और विदर्भ एसोसिएशन के लगभग 16 टीम बॉयज की आई हुई है और गर्ल्स की 16 टीम, ऐसे 32 टीम महाराष्ट्र के पूरे में. उपसंचालक पल्लवी धात्रक, उपसंचालक नागपुर विभाग श्रीमती पल्लवी धात्रक. पहले मैं आयोजन के बारे में ये बताना चाहूँगा आपको कि महाराष्ट्र शासन का शिव छत्रपति जो ये टूर्नामेंट है, इस टूर्नामेंट का आयोजन 2 बार महाराष्ट्र कबड्डी एसोसिएशन करती है
और एक बार विदर्भ कबड्डी एसोसिएशन करती है। और ये विदर्भ कबड्डी एसोसिएशन का इस बार जो आयोजन हुआ है, इसके पीछे सिर्फ और सिर्फ जो हमारे ग्रामीण जिला अध्यक्ष है संकेत जी बावनकुड़े, इनका बहुत ज़्यादा ये था कि भाई हमारे ग्रामीण में, हमारे नागपुर में, हमारे विदर्भ में कबड्डी का विकास अब होना चाहिए। और इनका बहुत ज़्यादातर इनका अभी इसमें सब स्पोर्ट के माध्यम से इसमें बहुत ज़्यादा इनका इन्वॉल्वमेंट है। और ये इतना सुंदर आयोजन जो किया है संकेत जी ने, ठीक है हम लोगों की टीम है, हम लोग साथ में है, लेकिन करने वाले संकेत जी है और इन्होंने बहुत अच्छे से किया आयोजन। बच्चे भी खुश है और इसमें इंटरनेशनल खिलाड़ी है, इसके अंदर प्रो के खिलाड़ी है और इसके अंदर एक क्लब से लेके तो इंटरनेशनल तक सारे खिलाड़ी यहाँ अभी आज महाराष्ट्र से हर डिस्ट्रिक्ट से आए हुए हैं। जैसे कि यहाँ जितने बच्चे आए हैं खेलने के लिए, तो क्या अपने नागपुर में से कोई स्टूडेंट ऐसा होगा कि जो मतलब वो ऊपरी लेवल पे जाएगा या लेके जाने की कोशिश की जाएगी? नहीं, बिल्कुल। जो अभी टूर्नामेंट हो रहा है इसके अंदर सारे ही बच्चे जो नागपुर की डिस्ट्रिक्ट की टीम है, जो संकेत जी बावनकुड़े के माध्यम से जो टीम खेल रही है ग्रामीण की, बहुत अच्छी है और बढ़िया टीम है। उसमें 2-3 खिलाड़ी बहुत अच्छे हैं और भी टीमें जो है हर टीम में 1-2, 2-3 खिलाड़ी अच्छे होते हैं। और अभी एक नाश्त्याची व्यवस्था, अल्पाहाराची व्यवस्था माझ्या डावीकडे जे एक छोटंसं मंडप बनवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्व गोष्टी